Hello student, in today's lecture we are going to start our next point, significant figure. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण एरर ॲनालिसिस हा पॉईंट पाहिला. त्याची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली. देर आर टू टाइप्स. फर्स्ट वन इज दी ॲक्युरसी अँड सेकंड वन इज दी प्रिसिजन. त्याची ही डेफिनेशन तुम्हाला सांगितली. तर डेफिनेशन त्याच्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर बघा, ॲक्युरसी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह एरर अँड ॲब्सोल्यूट एरर. ओके, त्याचे जे फॉर्म्युले आहेत तेही तुम्हाला सांगितले, तेही तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, नेक्स्ट प्रिसिजन आपण पाहिलं. प्रिसिजन इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ डेविएशन. फर्स्ट वन रिलेटिव्ह डेविएशन अँड ॲब्सोल्यूट डेविएशन. त्याचेही फॉर्म्युले तुम्हाला माहीत असले पाहिजेत, असं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं. तर आता आपण सिग्निफिकंट फिगर बघणार आहोत. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय असेल, तर एखादी सिग्निफिकंट फिगर असेल, त्याचे तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत त्यामध्ये तुम्हाला लिहायचे असतील, मग ते डेसिमल पॉईंटमध्ये असतील, ते आपण बघणार आहोत. आता इथे सिग्निफिकंट फिगर लिहिण्यासाठी काही रूल्स दिलेले आहेत. तर ते रूल्स आहेत 5-6 रूल्स. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही, फक्त सिग्निफिकंट फिगर किती आहेत हे विचारलं जाईल. म्हणजे एखादं तुम्हाला फिगर देतील आणि त्यामध्ये सांगतील तुम्ही सिग्निफिकंट फिगर काउंट करा, ते तुम्हाला फक्त लिहायचे आहे. रूल्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही, फक्त तुम्हाला रूल्स माहीत असले पाहिजेत. रूल्स जर तुम्हाला माहीत असले तर तुम्हाला सिग्निफिकंट फिगर किती आहेत हे काउंट करता येईल. ओके, सो आपण आधी डेफिनेशन बघूया. तर सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन अशी आहे: द नंबर ऑफ डिजिट्स विथ नोन सर्टन्टी along with one uncertain digit is known as significant figure. मी डेफिनेशन इथे लिहिते आणि नंतर एक्सप्लेन करते. डेफिनेशन ऑफ सिग्निफिकंट फिगर: द नंबर ऑफ डिजिट्स with known certainty along with one uncertain digit known as significant figure. ओके, फिगर्स असं म्हणते मी, नोन ॲज सिग्निफिकंट फिगर. बघा डेफिनेशन काय आहे: द नंबर ऑफ डिजिट्स विथ नोन सर्टन्टी. ओके, नोन सर्टन्टी very important. known certainty along with one uncertain digits known as significant figure. म्हणजे तुम्हाला फिगर दिलेली असेल, त्याच्यामध्ये काही तुम्हाला नोन असेल, ओके, नोन डिजिट असतील आणि त्याच्यातलं एखादं काय असेल, वन अनसर्टन डिजिट असेल, म्हणजे एखादं काय असेल, अननोन डिजिट असेल. ओके, सर्टन्टी मीन्स काय, तर ॲश्युरन्स. ओके, ॲश्युरन्स किंवा ट्रूथ असंही म्हणू शकतो आपण. सर्टन्टी मीन्स ॲश्युरन्स ऑर ट्रूथ. म्हणजे एखादे तुम्हाला डिजिट दिलेले असतील, तर त्याच्यातले नोन तुम्हाला डिजिट असतील आणि त्याच्यातलं एखादं काय असेल, अननोन असेल. ओके, अनसर्टन डिजिट असेल, त्याला काय म्हणलेलं आहे, सिग्निफिकंट फिगर असं म्हणलेलं आहे. आता मी काय करते, तुम्हाला रूल्स सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल स्टेप बाय स्टेप. ओके, डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या, त्यानंतर आपण रूल्स बघणार आहोत. रूल्स टू डिसाइड सिग्निफिकंट फिगर्स. ओके, आता आपण फर्स्ट रूल बघूया. फर्स्ट रूल असा आहे: ऑल दी नॉन झिरोज आर सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे जे नॉन झिरोज आहेत, म्हणजे जे फिगर्स आहेत 1 to 9, ओके, ते कशामध्ये मोजले जातात, तर सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. सो आपण फर्स्ट रूल असा लिहूया: ऑल दी नॉन झिरोज आर significant figures. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया. मी सांगितलं 1 to 9 म्हणजे जेवढे नंबर्स असतील ते, म्हणजे जेवढे नॉन झिरोज असतील 1 to 9 काय आहेत, हे नंबर्स आहेत, ते काय केले जातात, सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. म्हणजे तुम्हाला इथे काय असेल, सिग्निफिकंट फिगर मोजताना, काउंट करताना तुम्हाला रूल्स दिलेले आहेत. ते रूल्स तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत आणि त्यावरून तुम्ही सिग्निफिकंट फिगर तिथे काउंट करायचे. ओके, आता फर्स्ट रूल काय आहे: ऑल दी नॉन झिरोज आर सिग्निफिकंट फिगर्स. रूल्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही. एखादा नंबर देतील, एखादा फिगर देतील आणि सांगतील ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे ते काउंट करा. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, 1 2 3.5
5 हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके 123.54. ओके आता याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, मी सिग्निफिकंट फिगर असं शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही असं लिहायचं नाही आहे, तुम्ही कंप्लीट वाक्य लिहायचं आहे सिग्निफिकंट फिगर. ओके आता इथे बघा मी काय सांगितलं, ऑल दी नॉन झिरोज आर सिग्निफिकंट फिगर्स, म्हणजे जेवढे नॉन झिरोज आहेत, म्हणजे जेवढे 1 to 9 नंबर्स आहेत ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. सो आपण हे सगळे जे फिगर्स आहेत ते काउंट करणार आहोत. 1 2 3 4 5 म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती झाले तर 5 सिग्निफिकंट फिगर झाला. ठीक आहे. त्यानंतर आपण सेकंड रूल बघूया. ऑल दी झिरोज प्रेझेंट बिटवीन दी नॉन झिरोज आर सिग्निफिकंट. ओके ऑल दी zeros present between the non-zeros are significant figures. ओके फॉर एक्झाम्पल आपण बघूया, म्हणजे नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो असेल तर तेही सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात फिगर्स. ओके फॉर एक्झाम्पल आपण बघूया 200.03 ग्रॅम. ओके मी हे एखादं वेट घेतलेलं आहे. ओके ते माझं वेट एवढं आहे. तर बघा हे जे दोन नॉन झिरोज आहेत, हे जे काय आहे दोन नॉन झिरोज, त्याच्यामध्ये झिरोज प्रेझेंट आहेत. ओके सो ते पण काय केले जातात, जे नॉन झिरोच्या मध्ये जे झिरोज असतील तेही सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. म्हणजे बघा सिग्निफिकंट फिगर किती झाली, 1 2 3 4 5. ओके सगळे काउंट करणार आहात तुम्ही, म्हणजे नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो असतील तेही सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट केले जातात. ओके म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती झाली तर 5 सिग्निफिकंट फिगर झाली. ठीक आहे. आता तुम्ही ते शॉर्टमध्ये लिहायचं नाही आहे, तुम्ही कंप्लीट लिहिते सिग्निफिकंट फिगर. त्यानंतर आपण जो थर्ड रूल आहे तो बघूया. म्हणजे जर तुम्हाला अशी जर फिगर दिली असेल नॉन झिरोज बिटवीन दी झिरोज, तर तुम्ही सिग्निफिकंट फिगर काउंट करताना ते झिरोज ही काउंट करणार आहात. ओके तर थर्ड रूल असा आहे, दी झिरोज ऑन दी लेफ्ट हँड साइड. ओके मी आता शॉर्टमध्ये लिहिते, दी झिरोज ऑन दी लेफ्ट हँड साइड ऑफ नॉन झिरोज are not significant. Okay the zeros on the left hand side of non zeros are not significant. म्हणजे जर लेफ्ट हँड साईडच्या नॉन झिरोच्या पुढे जर झिरो असतील तर ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जात नाही. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया, सपोज मी एक्झाम्पल घेतलं 0.025. ओके तर ह्याची सिग्निफिकंट फिगर किती असेल बघा. आता मी काय सांगितलं, जर हे जे नॉन झिरोज आहेत त्याच्या लेफ्ट हँड साईडला जर झिरोज असतील तर ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जात नाहीत. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती असतील तर हेच आहेत दोन. ओके म्हणजे किती आहे 2 सिग्निफिकंट फिगर. देअर इज 2 सिग्निफिकंट फिगर्स. ओके 1 2. ओके हे तुम्ही सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करणार नाही आहे. ओके त्यानंतर फोर्थ रूल आपण बघूया. all the zeros right to non-zeros are not significant. ओके म्हणजे झिरो जर राईट साईडला असतील. ओके एक्झाम्पलच घेते इथे, सपोज मी असं एक्झाम्पल घेतलं. ओके मी असं एक्झाम्पल घेतलं. आता बघा काय सांगितलेलं हे आहे, ऑल दी झिरोज राईट टू दी नॉन झिरो, म्हणजे नॉन झिरोच्या जर राईट साईडला झिरोज असतील तर ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जात नाहीत. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती असतील, दोनच असतील. ओके हे काय आहेत नॉन सिग्निफिकंट फिगर्स आहेत. म्हणजे जे झिरोज आहेत ते राईट साईडला असतील नॉन झिरोच्या तर ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जात नाहीत. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती झाली, देअर इज 2 सिग्निफिकंट फिगर्स. ओके त्यानंतर आपण फिफ्थ रूल बघूया. Fifth rule, all the
zeros, all the zeros, right to decimal point, right to decimal point are the significant, are the significant. ओके, फॉर एक्झाम्पल म्हणजे मगाशी काय होतं आपलं, जर नॉन झिरोच्या जर राईट साईडला झिरोज असतील तर ते काय असतात, नॉट सिग्निफिकंट फिगर असतात, म्हणजे ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जात नाही. पण फॉर एक्झाम्पल इथे घेते मी, असंच एक्झाम्पल घेते, पण जर नॉन झिरोच्या जर डेसिमल पॉईंट नंतर जर झिरो असतील तर ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात ते झिरो. ऑल दी झिरोज राईट टू दी डेसिमल पॉईंट, म्हणजे डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला जर झिरोज असतील तर ते सिग्निफिकंट फिगर असतात. ओके, म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती झाले, 1 2 3 4 हेही काउंट केले जातात. म्हणजे इथे किती सिग्निफिकंट फिगर आहेत तर 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण 6 रूल बघूया लास्टचा. इफ व्हॅल्यूज आर expressed in exponential notations, then all the digits are significant. All the digits are significant. For example, आपण इथे एक्झाम्पल बघूया. आता बघा काय सांगितलं आहे, इफ व्हॅल्यूज आर एक्सप्रेस्ड इन एक्सपोनेन्शियल नोटेशन. जर एक्सपोनेन्शियल नोटेशनमध्ये जर व्हॅल्यू असेल तुमची तर सगळे काय असतात, डिजिट्स सिग्निफिकंट फिगर्स असतात. ओके, सिग्निफिकंट असतात, म्हणजे ते सिग्निफिकंट फिगरमध्ये ते नंबर्स डिजिट्स काउंट केले जातात. ओके, मी ते एक्झाम्पल इथे 25.03 इंटू 10⁻⁻5. ओके, इथे एक्सपोनेन्शियल नोटेशनमध्ये ही फिगर व्हॅल्यू लिहिलेली आहे. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती आहेत, हे जे सगळे व्हॅल्यूज आहेत, डिजिट्स आहेत, ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. 1 2 3 4 देअर इज 4 सिग्निफिकंट फिगर. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. म्हणजे तुम्हाला एक एक्झाममध्ये काय करतील, एखादी व्हॅल्यू देतील किंवा तुम्हाला CETला नीटला क्वेश्चन विचारला जाईल, एखादी व्हॅल्यू देतील आणि सांगतील याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत ते काउंट करा. ओके, तर तुम्हाला त्याआधी हे रूल्स माहीत असणं आवश्यक आहे. ते रूल्स तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. मी जेव्हा रूल्स लिहिले तेव्हा तुम्ही तुमच्या नोटमध्येही हे रूल्स लिहायचे आहेत. आपण अजून काही एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या पुन्हा लक्षात येईल. ओके, मोस्ट ऑफ दी तुम्हाला हे रूल्स समजले असतील. आता मी काय करते, इथे एक्झाम्पल लिहिते. ओके, एक्झाम्पल्स इथे लिहिते मी सिग्निफिकंट फिगर किती आहेत ते. ओके, इथे मी एक्झाम्पल लिहिते, इथे लिहिते सिग्निफिकंट फिगर्स. ओके, आता इथे मी फर्स्ट एक्झाम्पल घेते. सपोज मी असं एक्झाम्पल घेतलं 25.03. ओके, आता इथे बघा सिग्निफिकंट फिगर किती असतील. जर मी काय सांगितलं, जे नॉन झिरोज आहेत त्याच्यामध्ये जर झिरो असेल तर तोही सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केला जातो. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती झाले, 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर्स किती झाले, ते 4 झाले. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सपोज मी असं घेतलं 0.0023. ओके, 0.0023. तो बघा सेकंड रूल मी असा सांगितलेला आहे तुम्हाला. थर्ड रूल त्याच्यामध्ये बघा, जे नॉन झिरोज आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला जर झिरोज असतील तर ते नॉट सिग्निफिकंट असतात. ओके, म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती असतील तर 2 सिग्निफिकंट फिगर असतील. त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. 23.22 इंटू 10⁻⁴ असं मी एखादं एक्झाम्पल घेतलं इथे. आता काय सांगितलं लास्टच्या रूलमध्ये बघा, जर व्हॅल्यू तुमची एक्सपोनेन्शियल नोटेशनमध्ये असेल तर हे जे फिगर्स आहे, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, डिजिट्स आहेत, ते ऑल डिजिट्स काय असतात, सिग्निफिकंट फिगर्स असतात. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर्स किती असतील, 1 2 3 4 देअर इज 4 सिग्निफिकंट फिगर्स. ओके,
त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. सपोज मी अशी व्हॅल्यू लिहिली, ओके, अशी व्हॅल्यू लिहिली मी इथे. आता जो तुम्हाला रूल सांगितलेला आहे, जर नॉन झिरोच्या जर राईट साईडला झिरोज असतील तर ते काय असतात, नॉन सिग्निफिकंट असतात. ओके, म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती असेल, 1 सिग्निफिकंट फिगर असेल. त्यानंतर आपण अजून एक्झाम्पल बघूया. आता मी इथे ही लिहित बसत नाही, डायरेक्ट एक्झाम्पल लिहिते. 50.0000. ओके, आता बघा मी काय सांगितलं, जर नॉन झिरोच्या म्हणजे डेसिमल पॉईंटच्या जर राईट साईडला झिरोज असतील तर तेही सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. इथे बघा हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे तिथे बघा नॉन झिरोच्या राईट साईडला ऑल झिरोज आहेत तर ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जात नाहीत. तर डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला जर झिरोज असतील तर ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. सो इथे काउंट करा तुम्ही, सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 1 2 3 4 5 6. ओके, ऑल डिजिट्स आर दी सिग्निफिकंट फिगर. म्हणजे 6 इथे सिग्निफिकंट फिगर किती झाली, 6 झाली. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. 00 ग्रॅम, सपोज मी असे घेतलं एक्झाम्पल. ओके, आता हे जे वेट आहे ते तुम्ही इन्स्ट्रुमेंटनी काउंट केलं जातं, म्हणजे त्याचा लिस्ट काउंट आहे एवढा. ओके, मी हे ग्रॅममध्ये वेट घेतलेलं आहे. एखाद्या सब्स्टन्सचं वेट मी 154.00 ग्रॅममध्ये जर घेतलं, ओके, तो तेवढा त्याचा लिस्ट काउंट आहे. आलं तर बघा इथे सिग्निफिकंट फिगर किती असतील, जर डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला जर झिरो असतील तर तेही लिस्ट काउंटमध्ये काउंट केले जातात, पण तेही सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. ओके, म्हणजे डेसिमल पॉईंटच्या जर राईट साईडला झिरो असतील तर तो त्याचा लिस्ट काउंट असतो, म्हणजे तो इम्पॉर्टंट आहे. ओके, लिस्ट काउंट असतो आणि लिस्ट काउंट आपण सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केला जातो. सो बघा इथे सिग्निफिकंट फिगर किती असतील, 1 2 3 4 5. देर आर 5 सिग्निफिकंट फिगर. ओके, त्यानंतर बघा आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. मी हे रफ करते. 001. ओके, असं मी एक्झाम्पल घेतलं. काय सांगितलं तुम्हाला मी, इथे नॉन झिरोच्या मध्ये जर झिरोज असतील तर ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. सो देअर इज 1 2 3 4 5 सिग्निफिकंट फिगर्स. ओके, त्यानंतर मी अजून एक एक्झाम्पल घेते. 0.023 इंटू 10⁻². ओके, मी तुम्हाला काय सांगितलं, इथे बघा जर नॉन सिग्निफिकंट फिगर नॉन झिरोच्या, ओके, जर नॉन झिरोच्या लेफ्ट हँड साईडला जर झिरोज असतील तर ते नॉट सिग्निफिकंट असतात. पण हे जी व्हॅल्यू आहे ती एक्सपोनेन्शियल नोटेशनमध्ये आहे. ओके, सो आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करणार आहोत. सो सिग्निफिकंट फिगर किती असेल, 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर्स. ओके, हे लक्षात ठेवायचे तुम्ही. आता मी इथे बरेच एक्झाम्पल घेतलेले आहेत, तुम्ही अजून काही एक्झाम्पल घ्या आणि सिग्निफिकंट फिगर तिथे काउंट करा रूल्स तुम्ही यूज करून. त्यासाठी तुम्हाला रूल्स माहीत असणं आवश्यक आहे. रूल्स तुम्ही डोक्यात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही सिग्निफिकंट फिगर काउंट करा. ठीक आहे, आपण इथे बरेच एक्झाम्पल घेतलेले आहेत, तुम्हाला मोस्ट ऑफ दी हे समजलं असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, कॅल्क्युलेशन विथ सिग्निफिकंट फिगर्स. ओके, calculation of with significant figures. Calculation with significant figures. ओके, आता कॅल्क्युलेशन ऑफ सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय, तर जे आपण लिस्ट काउंट मेजर करतो. ओके, म्हणजे इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण लिस्ट काउंट मेजर करतो. ठीक आहे, तर ते लिस्ट काउंट काय करतात, तर त्या व्हॅल्यूज शॉर्टमध्ये लिहिल्या जातात. ओके, मिनिमम व्हॅल्यू केल्या जातात आणि त्या मेजर केल्या जातात. त्याला राउंडिंग ऑफ असंही म्हटलं जातं. ओके, तर लिस्ट काउंट म्हणजे काय याची डेफिनेशन मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. मिनिमम व्हॅल्यू दॅट कॅन बी मेजर्ड बाय इन्स्ट्रुमेंट नोन ॲज लिस्ट काउंट. म्हणजे जी व्हॅल्यूज आहे ती
इन्स्ट्रुमेंट काय करतं ते लिस्ट काउंटमध्ये दाखवतं. ओके, म्हणजे मिनिमम फॉर्ममध्ये ती व्हॅल्यू मेजर केलं जातं. सपोज मी इथे एक्झाम्पल लिहिते. सपोज माझं ब्युरेट रिडिंग समथिंग आलेलं आहे. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं त्याचा लिस्ट काउंट जो आहे तो 0.1 ml असा आहे ब्युरेट रिडिंगचा. ओके, म्हणजे इथे बघा डेसिमल पॉईंट नंतर 1च फिगर इथे आली पाहिजे. ओके, 1 फिगर आली पाहिजे. हा काय आहे त्याचा लिस्ट काउंट आहे. ओके, ब्युरेट रिडिंगचा. सपोज जर मला ग्रॅममध्ये जर लिहायचं असेल, सपोज मी अशी फिगर लिहिली. ओके, अशी फिगर लिहिली, ग्रॅम असं लिहिलं, तर लिस्ट काउंटमध्ये ती कशी लिहिली जाते, तर डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट तिथे काउंट केले जातात, त्या ग्रॅममध्ये केल्या जातात. ओके, हे मी तुम्हाला पुढे सांगते. त्याला राऊंडिंग ऑफ पुढे करावं लागतं आणि त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मिनिमम फॉर्ममध्ये मिनिमम अमाऊंटमध्ये लिहिल्या जातात. त्याला राऊंडिंग ऑफ असं म्हणतात. ओके, द रिझल्ट दॅट नेव्हर बी ॲक्युरेट मोर दॅन द लिस्ट काउंट ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जो लिस्ट काउंटचा जो रिझल्ट आहे तो ॲक्युरेट असतो, म्हणजे त्याच्यापेक्षा ॲक्युरेट रिझल्ट नसेल. ओके, म्हणजे जो लिस्ट काउंटचा रिझल्ट असतो तोच रिझल्ट काय असतो, ॲक्युरेट असतो. आता मी इथे एक्झाम्पल लिहिते. सपोज ब्युरेट रिडिंग मी असं लिहिलं 4.5 10.5 10.6 असं ब्युरेट रिडिंग आलं. मग आपण असं लिहितो का 10.51 किंवा 10.62 असं रिडिंग लिहितो का, नाही. म्हणजे इथे डेसिमल पॉईंट नंतर 1च फिगर इथे आली पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ब्युरेट रिडिंगचा लिस्ट काउंट किती आहे, तर 0.1 ml हा ब्युरेट रिडिंगचा लिस्ट काउंट आहे. मी तुम्हाला तिथे ॲक्युरसीच्या बाबतीतही सांगितलेलं आहे. मी असं म्हटलेलं दी ॲक्युरेसी ऑफ रिझल्ट डिपेंड्स ऑन दी लिस्ट काउंट. म्हणजे जो ॲक्युरेसीचा रिझल्ट आहे तो लिस्ट काउंटवरती डिपेंड असतो. ॲक्युरेसी विल नेव्हर बी मोर करेक्ट दॅन दी लिस्ट काउंट ऑफ एनी इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इथे असं सांगितलेलं आहे की जो लिस्ट काउंटचा जो रिझल्ट आहे तोच फायनल रिझल्ट असतो, तो ॲक्युरेट रिझल्ट असतो, त्याच्यापेक्षा करेक्ट रिझल्ट कुठला असू शकत नाही. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत राऊंडिंग ऑफ. ओके, राऊंडिंग ऑफ म्हणजे जी व्हॅल्यू सपोज तुमची काही आली असेल त्याला आपण राऊंडिंग ऑफ करावं लागतं. ओके, म्हणजे ती मिनिमम व्हॅल्यू करावी लागते. तर राऊंडिंग ऑफ म्हणजे काय बघा, अनसर्टन डिजिट काय करणार आहात तुम्ही तिथे काढून टाकणार आहात, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू करणार आहात. सपोज मी असं केलं, माझं ब्युरेट रिडिंग जर असं आलं. आता तुम्ही ब्युरेट रिडिंग लिहिता, सपोज असं काहीतरी आलं. ओके, असं काहीतरी माझं ब्युरेट रिडिंग आलं. आता ब्युरेट रिडिंगचा जो लिस्ट काउंट आहे तो 0.1 ml आहे, म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर तुम्ही 1च डिजिट घेणार आहात. सो तुम्ही काय करणार आहात 10.2 असा लिस्ट काउंट लिहिणार आहात. ओके, पण त्याच्यामध्ये पण काही रूल्स आहेत की 3 डिजिट जर आपल्याला इथे लिहायचे असतील तर हा जो डिजिट आहे त्याच्या पुढचा डिजिट जर 5 पेक्षा जर जास्त असेल. ओके, 5 पेक्षा जर जास्त असेल तर आपण ह्याच्यामध्ये 1 वाढवला जातो. ओके, आणि जर 5 पेक्षा जर कमी असेल याच्या पुढचा डिजिट तर तो हा जो डिजिट आहे तो ॲज इट इज ठेवला जातो. आता इथे बघा, मला इथे राऊंडिंग ऑफ किती डिजिट करायचे आहे, 3 डिजिट मला राऊंडिंग ऑफ करायचे आहे. तर बघा, हा जो थर्ड डिजिट आहे त्याच्या पुढचा डिजिट काय आहे, 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे मी हा काय ठेवणार आहे 2 ॲज इट इज ठेवणार आहे. हा जो डिजिट आहे तो ॲज इट इज ठेवणार आहे. सपोज माझं आन्सर जर असं आलं, असं मी काहीतरी लिहिते. ओके, असं मी लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे जर मला राऊंडिंग ऑफ इथे किती करायला सांगितलेलं आहे 1 2 3 4 5 डिजिट राऊंडिंग ऑफ करायला सांगितलेलं आहे. ओके, आता 5 डिजिट जर राऊंडिंग ऑफ करायचं असेल तर मी काय सांगितलं, हा जो डिजिट आहे 5 त्याच्या पुढचा डिजिट 5 पेक्षा जर जास्त असेल. ओके, तर इथे आपण 1 वाढवतो. ओके, म्हणजे इथे किती होईल 31.295 असं करणार आहोत तुम्ही राऊंडिंग ऑफ. ओके, काय दिलं असेल ग्रॅममध्ये वगैरे. ओके, म्हणजे इथे आपण राऊंडिंग ऑफ केलेलं आहे. म्हणजे जर मला राऊंडिंग ऑफ 5th डिजिटपर्यंत करायचं असेल तर ह्याच्या पुढचा जो नंबर आहे 5 पेक्षा जर जास्त असेल तर इथे आपण काय करतो 1 वाढवतो, आणि 5 पेक्षा जर ह्याच्या पुढचा डिजिट कमी असेल तर हा डिजिट जो आहे तो आपण ॲज इट इज ठेवतो. इथे बघा 4चा पुढचा इथे 9 आहे, म्हणजे 5 पेक्षा जास्त आहे. सो आपण 4 मध्ये 1 ॲड करणार आहोत, म्हणजे इथे 5 होईल. म्हणजे राऊंडिंग ऑफ केलेलं आहे. हे जे आहे ते फायनल आन्सर आहे. ओके, त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. इथे 23.289. ओके, आता मला 4 डिजिटपर्यंत राऊंडिंग ऑफ करायला सांगितलेलं आहे, अप टू 4 डिजिट.
ओके, मला एवढेच डिजिट घ्यायचे आहेत, तेवढं मला राऊंडिंग ऑफ करायला सांगितलेलं आहे. तर बघा राऊंडिंग ऑफ करताना आता इथे 4 डिजिटच्या नंतर काय आहे, 5 पेक्षा जास्त आहे, इथे 9 आहे, 5 पेक्षा जास्त संख्या आहे, म्हणजे इथे आपण एक ॲड करणार आहोत, म्हणजे किती येईल 23.29. राऊंडिंग ऑफ करून जे ॲन्सर येईल ते किती येईल, एवढं ॲन्सर येईल. ओके, याला राऊंडिंग ऑफ असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया, 23.8210. ओके, आता मला राऊंडिंग ऑफ किती करायला सांगितलेलं आहे, मला 3 डिजिट अप टू 3 डिजिट मला राऊंडिंग ऑफ करायला सांगितलेलं आहे, म्हणजे 1 2 3 इथपर्यंत मला राऊंडिंग ऑफ करायला सांगितलेलं आहे. आता याच्या पुढचा जो डिजिट आहे तो 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे मी हे जे डिजिट आहेत 3, ओके, ते ॲज इट इज ठेवणार आहे, म्हणजे 23.8 हे काय असेल, फायनल आन्सर असेल. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया, 1.2894. ओके, मला इथे काय सांगितलेलं आहे, अप टू 3 डिजिट, राऊंडिंग ऑफ अप टू 3 डिजिट्स. ओके, 3 डिजिटपर्यंत राऊंडिंग ऑफ करायला सांगितलेलं आहे. आता हा जो थर्ड डिजिट आहे त्याच्या पुढचा जो डिजिट आहे तो 5 पेक्षा जास्त आहे, म्हणजे मी इथे एक ॲड करणार आहे, म्हणजे किती आन्सर येईल, 1.29 एवढं आन्सर येईल. म्हणजे राऊंडिंग ऑफ करून हे जे आन्सर येईल, ही जी व्हॅल्यू असेल ती काय असेल, करेक्ट व्हॅल्यू असेल, ॲक्युरेट व्हॅल्यू असेल. ओके, म्हणजे हा काय असेल, त्याचा लिस्ट काउंट असेल. मग ते लिस्ट काउंट तुम्ही ग्रॅममध्ये करा, म्हणजे जी काय तुमची तिथे व्हॅल्यूज असेल येईल, म्हणजे मिलीमध्ये असेल किंवा जे काय असेल, ग्रॅम असेल, जेवढं असेल लिस्ट काउंट तुम्हाला राऊंडिंग ऑफ करायला सांगितलं असेल ते तुम्ही तिथे करणार आहात, म्हणजे राऊंडिंग ऑफ अप टू डॅश डॅश डिजिट. ओके, मग जर त्या डिजिटच्या पुढची जर संख्या 5 पेक्षा जर जास्त असेल, ओके, तर तुम्ही एक ॲड करणार आहात, आणि जर 5 पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही ती ॲज इट इज ठेवणार आहात. ओके, म्हणजे तुम्ही याला काय म्हणता, राऊंडिंग ऑफ असं म्हणता. रूल्स तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे, 2च रूल्स आहेत, हे तुम्हाला समजलं असेल. राऊंडिंग ऑफ अप टू डॅश डॅश डिजिट जरपर्यंत जर करायचं असेल आणि त्याच्या पुढची जर संख्या 5 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही एक त्याच्यामध्ये ॲड करणार आहात. ओके, आणि जर 5 पेक्षा जर पुढची संख्या कमी असेल तर तुम्ही जिथपर्यंत राऊंडिंग ऑफ करायला सांगितलं आहे त्या डिजिटपर्यंत ते तुम्ही ॲज इट इज ठेवणार आहात. आता मी इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे, तुम्हाला समजलं असेल. इथे आपण थांबूया, म्हणजे आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं, तर सिग्निफिकंट फिगर पाहिले, त्याचे रूल्स पाहिले, आपण एक्झाम्पलही घेतले, तुम्हाला समजलं असेल. रूल्स माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे, ते परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणार नाही आहेत. त्यानंतर आपण काय पाहिलं, कॅल्क्युलेशन विथ सिग्निफिकंट फिगर, म्हणजे राऊंडिंग ऑफ आपण शिकलो, राऊंडिंग ऑफ कसं करायचं. ओके, समजलं असेल तुम्हाला. राऊंडिंग ऑफमध्ये जे 2 रूल्स आहेत ते फक्त लक्षात ठेवा. राऊंडिंग ऑफ अप टू डॅश डॅश डिजिटपर्यंत जर तुम्हाला करायचं असेल आणि त्याच्या पुढची जर संख्या, आता इथे मला 3 डिजिटपर्यंत राऊंडिंग ऑफ करायला सांगितलं आहे, त्याच्या पुढची जर संख्या 5 पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही एक इथे ॲड करणार आहात, आणि ह्याच्या पुढची जर संख्या जर 5 पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही हे काय ठेवणार आहात, ॲज इट इज ठेवणार आहात. ओके, तर इथे आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही डेफिनेशन्स आहेत त्या बघणार आहोत.